आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। बघत का बसलाय? तुमच्यासाठी पण काही ना काहीतरी आणलंय मी। हा? पण आधी आईला आयशे आयशे बाहेर ये ना। आयशे तुला बुंदीचा लाडू आवडतो ना, म्हणून तुझ्या पोराने तुझ्यासाठी खास बुंदीचा लाडू आणलाय। थांब घे ठेव, हे घे ठेव आता। आणि हो तुमच्या सगळ्यांसाठी मी काय काय घेऊन आलोय। ह्यात जेवण आहे, आपल्या चौकातलं विहार हॉटेल आहे ना, तिथून पार्सल मागवलंय। सुचित्रा तुला शेजवान राईस आवडतो ना, म्हणून खास तुझ्यासाठी शेजवान राईस आणलाय। घे घे खा खा। आणि गौऱ्या तुला प्रोटीन मिळतं ना, चिकन तंदुरी घे। आर्या आर्या कुठे? आर्या ये 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 माझी बायकी माझी परी। हे बघ तुला चॉकलेट आवडतं ना, चॉकलेट्स घेऊन आलोय वेगवेगळ्या शेपचे। घे घे हे बघ भरपूर सारे घेऊन आले। घे बस। तुला विसरलो नाहीये मी, तुझ्यासाठीही आणलंय। हे घे, हे तुझ्यासाठी आणलंय। वहिनी घे ना गजरा। अगं दादानी खरंच मनापासून आणलंय हा। आणि ही डेट ना लिहून ठेवतो, कारण परत असा दिवस येणे नाही। मला नकोय गजरा। अगं घे। ठीक आहे थांब। मग ही काजू कतली तरी घेशील ना, का ती पण नाही घेणार आहेस? घे ठेव। तुम्ही जे काही आणलंय ते तुमच्याकडेच ठेवा, मला काही नकोय। मला माहिती आहे तू कितीही राग केलास ना तरी तुझं माझ्यावर प्रेम आहे। घे ठेव 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 म्हटलं ना। आयशे असे बारीक डोळे करून काय बघतेस? तुला भूताने झपाटलंय काय? कारण नेहमीचा प्रसाद नाहीये तू। काय आयशी एवढं सगळं चांगलं करतोय तरीही असं विचारतेस? आई आहे मी तुझी, 9 महिने पोटात वाढवलंय तुला, मला बरोबर माहितीये तू कसा आहेस। आज अचानक ही मिठाई, हे जेवण, घरच्यांबद्दल माया, हे सगळं कुठनं आलं? आता आयशे प्रश्न विचारत राहणार आहेस की एवढं सगळं आणलंय ते बघणार आहेस? तेच तर, हे सगळं कुठनं आलं हाच प्रश्न पडलाय मला। रवळनाथाने एवढी चांगली बुद्धी कशी काय दिली तुला? इतके दिवस झाले तुला बोलून बोलून घसा सुकला माझा, आणि आज अचानक तुला पाझर कसा काय फुटला रे? कळतच नाही मला। खरंच माझ्या आयशीच्या नजरेतून कुठलीच गोष्ट सुटत नाही। मी अति केलंय काय? आता हिला काहीतरी सांगून पटवायला पाहिजे, नाहीतर संशयाचं भूत माझ्या मानगुटीवर बसेल। बोल ना। आयशे तू आता काय पण बोल, पण मी एकच सांगतो, माणूस हा बदलतोच आणि तो मनापासून बदलतो, आणि ज्याला मनापासून बदलावं असं वाटतं ना त्याला बदलू द्यावं। अरे मला तुम्ही सगळे आपले वाटतात म्हणून तुमच्यासाठी हे काहीतरी घेऊन आलो, तर तू आता मलाच बोलतेस? आई बोलतील नाही तर काय? ह्या घरासाठी तुम्ही फक्त अडचणीच उभ्या केलेत।
आणि हे सगळं आता अचानक कुणालाही आश्चर्यच वाटेल ना. माणूस बदलायला त्याला संधी द्यायला हवी, पण तो माणूस संधी साधू वाटत असेल तर मग काय करायचं, हा प्रश्नच आहे नाही का. हाच प्रॉब्लेम आहे तुमच्या सगळ्यांचा. तुमच्यासाठी कोणी काही मायेने करतो ना, तर त्याचेच तुम्ही पाय ओढता आणि त्याला तोंडावर आपटता. मी हे जे सगळं आणलंय ते तुम्हाला पटत नाहीये ना, द्या ते सगळं. माझे पैसे तरी माझ्या हाताशी राहतील. द्या इकडे, द्या. घे का? आई चिकन तंदुरी. अरे तुला काय भीक लागली आहे काय? आज हे सगळं देईल हा, आणि नंतर काहीतरी घोळ घालून ठेवेल. खबरदार हा. पोरीच्या हातातली चॉकलेट नको घेऊ, त्याचे पैसे देईन मी तुला नंतर. आयशे, जन्म दिलेल्या पोरीच्या हातातून हिसकावण्या एवढा नीच नाही आहे मी. जाऊ दे, तुमच्यासाठी माझं नाव कानफाट्या पडलंय, ते काही तुम्ही बदलणार नाही. एकदा कानफाट्या तो कानफाट्याच. तुमच्याबद्दलची मला वाटणारी माया, आपुलकी, प्रेम ही तुम्हाला कळणारच नाही. दे, तुला गजरा नको होता ना, दे. काजू कतली पण न्या, घ्या. चिडलास ना? अरे असं डोक्यात राग घालून तुला जे हवंय ते मिळणार नाही. शांततेने विचार केलास आणि वागलास तरच गोष्टी साध्य होतील. काय रे, थांबला का? डोक्यात काहीतरी नवीन शिस्त आहे काय? अगं आयशे, खरंच माझ्या डोक्यात काही शिजत नाहीये ग. मला तुमच्याबद्दल प्रेम होतं म्हणून हे सगळं घेऊन आलो, आणि आता हे सगळं परत घेऊन जायचं म्हणजे खरंच मी नाही करू शकणार. का नाही करू शकत? आम्हाला फसवून अनेक गोष्टी घेऊन जाता ना, मग आता तर आम्हीच सांगतोय. अगं, त्यावेळेचा प्रसाद हा वेगळा होता आणि आता मी बदललोय, म्हणून मला खूप खूप त्रास होतोय ग. आज पहिल्यांदा मला तुमच्यासाठी काहीतरी करावंच वाटलं, तर तुम्ही मला नाव ठेवताय. तुम्हाला ते खरं वाटत नाहीये ना? मी रागात तुमच्याकडून घेतलं खरं, पण ज्यांच्यासाठी जीव लावून आणलं त्यांनीच नाही घेतलं तर त्याला काय अर्थ आहे? आणि हो, हे मी कुठून लांडी लबाडी करून नाही आणलं. जी एक डील फायनल झाली होती तिथून पैसे मिळाले, त्यातून हे सगळं आणलं. आणि मी त्यातले काही पैसे हर्षदाच्या साखरपुड्यासाठी काढून ठेवले. हा, तुला पटणार नाही ना? हे घे आयशे, पूर्ण 5,000 आहेत. हर्षदाच्या साखरपुड्यासाठी काढले होते. माझ्या बहिणीचा साखरपुडा आहे ना, मग मी कसा मागे राहीन? दणक्यात वाजवू सगळ्या. A1 डेकोरेटर्सला बोलू, डीजे, लाइटिंग, डबल सेट सगळं. जेवणासाठी आपल्या काकाचं कॅटरिंग आहेच ना, एक नंबरचा मेनू ठेवू. असं सगळं टिपिकल नको. काय गौऱ्या, सुचित्रा? हो हो करूयात ना. आता तू एवढं म्हणतोयस तर चालेल ना, काही हरकत नाहीये. हो दादा, तू ना म्हणजे सगळी अशी जबाबदारी घेतली रे. हो ना, आणि 5,000 रुपयात म्हणजे डीजे, कॅटरर्स वगैरे, क्या बात आहे दादा, कमाल कमाल. अरे हे सगळं साखरपुड्यासाठी. लग्नासाठी वेगळे 10,000 रुपये काढून ठेवले आहेत. चला तर गिरिजाताईच्या डोक्यावरचा भार तू घेतलास, म्हणजे आता गिरिजाताई जरा रिलॅक्स होईल नाही का?
आणि तू एवढा म्हणतोच आहेस तर कोणाला काही कमी पडू देणार नाही दादा तू. अगं हे झालं हर्षदाच्या लग्नाचं. एकदा काय माझे 100 डील झाले ना की तुझ्या लग्नाला लाखो रुपये खर्च करू. हो हो. अगं तुझा दादा तेव्हा साधा माणूस नसेल, शेठ माणूस असेल, शेठ. हे घे गौरव, हे 5,000 ठेव. नाही नको मला कशाला. अरे तुला नाही, गिरिजाला दे. हर्षदाच्या साखरपुड्यासाठी ठेव. अरे मी कशाला, तूच दे ना ताईला. अरे तिला तुझा खूप अभिमान वाटेल आणि तिला पण कळेल ना की तू हर्षदाच्या लग्नासाठी केवढी तयारी करतोयस ते. तूच दे. नाही नको, तूच दे तिला. आणि हो, मगाशी तुमच्या हातून ते सगळं हिसकावून घेतलं. थांबा, आता काय घोळ घालणार आहेत काय माहित. प्राची, बाय. याचं वागणं बघून ना मला धडकीच भरली. तू याच्याकडे नीट लक्ष द्या. हर्षदाचा साखरपुडा तोंडावर आला, याच्यामुळे त्यात काही विघ्न यायला नको. हो आई. अरे गिरिजा, आलीस? हे बघ मी सगळ्यांसाठी काय घेऊन आलोय. आईसाठी बुंदीचे लाडू, प्राचीसाठी काजू कतली आणि हिच्यासाठी शेजवान राईस आणि गौऱ्यासाठी तंदुरी. थांब, हे बघ तुझ्यासाठी खास गरमागरम जिलेबी आणलीये. घे ना, बघत काय राहिली आईसारखी. घे घे. आणि हो, हर्षदेच्या साखरपुड्याचं आणि लग्नाचं टेन्शन घेऊ नको. खर्च होणार आहे ना, होऊ दे. दणक्यात आपण सगळं करू. आणि हो, हर्षदेच्या साखरपुड्यासाठी 5,000 रुपये मी काढून ठेवलेत. हो दिलेत माझ्याकडे. मला माहिती आहे तुम्ही सगळे माझ्याकडे आश्चर्याने का बघताय, पण मी आता तो आधीचा त्रास देणारा प्रसाद राहिलेलो नाहीये. आणि आता जो तुमच्या समोर उभा आहे ना, तो तुमचा, तुम्हाला मदत करणारा प्रसाद उभा आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. गिरिजा, येऊ का? अरे काका, या ना. मी चहा आणते. हा, नाही असू द्या. गिरिजा, तू सांगितलं होतं तसे जुने दागिने मोडून नवीन डिझाईन तयार केलेली आहे. एकदा बघून घे. हे बघ. आई, अगं तू एवढ्या हौशेने बनवायला सांगितलेस. ये बघ एकदा. एक मिनिट. वाव, दागिना किती सुंदर आहे. हर्षदा ताईवर किती सूट होईल ना. बघ, जावई बापूंना पण दाखवा. हा? त्यांना पण आवडतंय का बघा. आई, अगं जिजूची चॉईस कशाला विचारायला पाहिजे. हर्षदा ताई सांगेल की त्यांची चॉईस. हर्षदा, ये इकडे. कसं वाटतंय? कमाल. ताईंना एकदम शोभून दिसतोय. दे. काका,
दागिने जसे हवे होते, जसे सांगितले होते तसेच झाले. आता मला व्यवहाराचं सांगा, किती पैसे द्यायचे बाकी आहेत? गिरिजा, आता 50,000 द्यायची बाकी आहे. ताई अगं तू नको टेन्शन घेऊस पैशांचं. अगं दादाने घेतली ना जबाबदारी, काय ग? काका, मी एक 2 ते 3 दिवसांमध्ये चेक आणून देते तुम्हाला. घाई नको, मी आठवडाभर थांबेन. शुभ कार्य होणं महत्वाचं आहे. चला येतो मी. वहिनी, दागिने कपाटात ठेवशील? हो. नीट ठेवा. हो. अरे देवा, चावी विसरले. सगळे झोपलेत. प्रसाद, श्रीमंत व्हायचं असेल तर तुला हिम्मत करावीच लागेल. अशी शांत पडून राहा, कारण तू जेवढी गाढ झोपशील तेवढंच तुझ्या भावाचं नशीब जाग होईल. आज या कपाटाचा दरवाजा आणि माझ्या नशिबाचा दरवाजा एकदम उघडणार आहे. खुल जा सिम सिम.
बायकोने चावी लपवून ठेवली असणार. कुठे ठेवली असणार? हा, डब्यात. किचन मधल्या एखाद्या डब्यात ठेवली असणार. माझ्यापासून काही लपवायचं असेल ना तर ती डब्यातच लपवून ठेवते. चावी पण तिथेच असणार. चला. डब्यात डबे, सगळे डबे भरलेत घरात. कोण आहे? कोण आहे? कोण आहे तिकडे?